आज आपण रेडी रांगोळीमध्ये बघणार आहोत मोराचे पीस. मोराच्या पिसाची रांगोळी बनवायला अतिशय सोपी आणि सुंदर आहे. तर आपण आधी एक सिंपल असं पान बनवून घेणार आहोत आणि अजून एक पान असं आपण त्याच्यात कलर भरण्यासाठी परत पार्टिशन असं एक 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 पानाचा आतमधून गोल गोल शेप घेतलेला आहे. पण ते न घे तर आता आपण बघूयात सिंपल एकच पानावर कसे आपण रंग भरायचे. तर आधी आपण फेविकॉलचे मिक्सचर लावून घेणार आहोत. फेविकॉल 70% आणि पाणी 30% मिक्स करायचं आहे. ते पूर्ण पानाला फेविकॉल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यात कलर भरणार आहोत. तर कलर भरताना आपल्याला मोरपीससाठी जांभळा, निळा, केशरी, हिरवा आणि डार्क हिरवा असे 5 कलर्स लागणार आहेत. तर सगळ्यात मधोमध आपण जांभळा रंगाने गोल बनवून घेणार आहोत. तुम्ही हार्ट शेप बनवून घेतला तरी चालेल, नाहीतर ट्रायंगल शेप तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर आपण निळ्या रंगाचा एक गोल त्याच्या बाजूनेच बनवून घेणार आहोत. निळा रंग झाल्यानंतर आपण त्याच्या बाजूने केशरी रंगाचा एक गोल बनवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर बाजूने हळूहळू एकदम बारीक बारीक आपल्याला एक 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 सर्कल कंप्लीट करून घ्यायचा आहे. केशरी कलर झाल्यानंतर आपण हिरव्या रंगाचा जो फिका हिरवा आहे म्हणजे हिरव्या रंगाचा एक सर्कल बनवून घेणार आहोत, गोल बनवून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण डार्क हिरव्या रंगाने पूर्ण गोल कंप्लीट करून घेणार, पानाचा शेप कंप्लीट करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण एकदा पूर्ण लेअर झाल्यानंतर सुकण्यासाठी 20 ते 25 मिनिटे वेळ द्यावा लागतो. आणि आता पाऊस आपल्याकडे थांबायला तयार नाही आहे. पावसामुळे रांगोळी सुकायला थोडासा वेळ लागतो. कमीत कमी अर्धा तास तरी वेळ द्यावा लागेल आपल्याला रांगोळी सुकण्यासाठी, पहिला लेअर सुकण्यासाठी. आणि पहिला लेअर झाल्यानंतर आपण पेपरने प्रेस करून घेणार आहोत आणि एक्स्ट्राची रांगोळी झटकून घेणार आहोत. त्यानंतर आपण दुसरा लेअर देणार आहोत. जो आपला फेविकॉलचा मिक्सचर आपल्याकडे होता तोच आपल्याला पूर्ण पानाला अजून एकदा फेविकॉल लावून घ्यायचा आहे. तर पूर्ण पानाला फेविकॉल लावून घेतल्यानंतर मोराच्या पिसाची रांगोळी बनवायला खूपच सोपी आहे. आता दुसरा लेअर देताना आपण पुन्हा तोच सिक्वेन्स वापरणार आहोत. मधल्या भागात जांभळा, त्याच्यानंतर निळा, त्याच्यानंतर केशरी, त्याच्यानंतर हिरवा आणि त्याच्यानंतर डार्क हिरवा रंगाने आपण रांगोळी कंप्लीट करून घेणार आहोत. मोराची पेस दिसायला किती अवघड वाटते, पण बनवायला तितकीच सोपी आहे. तर दिवाळीसाठी ही रांगोळी खूपच सुंदर आणि छान दिसणार आहे. तर अशा पद्धतीने कंप्लीट झाल्यानंतर दुसरा लेअर कंप्लीट झाल्यानंतर त्याला पण सुकण्यासाठी 20-25 मिनिटे वेळ द्यायचा आहे. प्रेस करून घ्यायचा आहे आणि रांगोळी झटकून घ्यायची आहे. चांगल्या प्रकारे झटकून घ्यायची आहे, जेणेकरून एक्स्ट्राची रांगोळी निघून जाईल. त्यानंतर आपण आपल्या शेप्सनुसार कट करून घ्यायचं आहे. तर आपण आपली रांगोळी कशाही पद्धतीने आपण सजवू शकतो. तर अशा पद्धतीने दिवाळीमध्ये आपण मोरपीसची रांगोळी बनवू शकतो. धन्यवाद. तुम्हाला कशी आवडली ते जरूर सांगा. थँक्यू. कमेंटमध्ये बोलायचं.